बघा मित्र, माझी आता आंघोळ झाली तर फ्रेश झाले मी. सकाळचे वाजले 10:30. आता थोडी देवपूजा करायची मला. आणि मग तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवते म्हणलं. असे बघा, असे पोपट पाळले आम्ही. त्यांचं नाव काय आहे, रॉबर्ट काय म्हणते ते मला येत बी नाही. आणि पहा कसे चिव 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 त्यांचे पिल्ले बघा कसे बाहेर निघायले. हे लेकरायला खूप आवडतात माझे लहान लहान. एक माझी गुडी आहे आणि माझं छोटंसं नातू आहे रुद्र, 1-1.5 वर्षाचाच आहे तो. त्याच्यासाठी आणले पोरांनी. लेकरं म्हणतात आई लेकरांना आवडतं. मी म्हणत असते त्याला पाळू नाही बाळा, पिंजरामध्ये कैद होत असते. आपल्याला जर कैद केलं तर आपण किती तडफड करतो घरामध्ये. 1 घंटा पण आपण घरात राहू शकत नाही. मी म्हणत असते त्यांना सोडून दे रे, सोडून देत नाही मी. एक दिवस असं सोडून देणार त्याला माहीत बी करणार नाही. आता एवढंच बोलून मी माझा व्हिडिओ संपवणार आहे. लाईक करत जा, शेअर करत जा, कमेंट करत जा, फॉलो करत जा. मी काही एवढी शिकलेली बाई नाही आहे, मला ते विडिट काय येतं ते बी येत नाही. पण मी असं साधं सिंपल टाकत असते तुमच्यासाठी. आपल्या मनाला चांगलं वाटतं, फ्रेश वाटतं. कोणाजवळ जाणं नाही, बसणं नाही, कोणाची निंदा होत नाही, कोणासंग भांडणं होत नाही. आपापलं याच्यामध्ये राहायचं, एन्जॉय करत राहायचं. याला एन्जॉय म्हणतात. बघा कशी आमची कॉलनी, शांत वातावरण एकदम. सगळे आपापले घरात ज्याचे त्याचे कामाला. आणि मी व्हिडिओ बनवत बसायला. मला आवडतं तसं करत असते मी. माझ्या मनाला जसं शांतता वाटते ना तसं करते मी. माझं मन याच्यामध्ये गुंतलेलं आहे. थोडंसं आमचं काम केलं. इकडं जिना वगैरे आहे आमचा. 2 रूमचं काम बाकी होतं आमचं. हे 2 रूम आपण बनवल्या. माझा मोठा मुलगा तिकडे राहत होता भाड्याने. त्याला म्हणलं बाळा थोडंसं खर्च कर, तुला राहायला होईल. माझ्या लेकरं नातू पण तू माझ्याजवळ येतील. मी पण खुश, तुम्ही पण खुश राहा. नमस्कार. आता एवढंच बोलून मी समाप्त करते.